हा झणझणीत दिसणारा ठेचा आहे कैरी आणि लसणाचा. तर तो ना मी पाटावरवट्यावर बनवला आणि तो कसा बनवला त्याचीच रेसिपी मी पुढे शेअर केलेली आहे. तर सगळ्यात अगोदर ना पाटा आपला छान स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरती सरळ कैऱ्या घेतल्या आणि फोडून घेतल्या. म्हणजे डायरेक्ट वरवट्याने त्या कैरीवरती मारलं आणि डायरेक्ट ते फोडून घेतलं आणि त्याचे ना असे तुकडे काढून घेतले. आणि 2 कैऱ्या घेतलेल्या आहे मी. दोन्ही कैऱ्यांना अशाच पद्धतीने छान असं फोडून त्याचे दोन्हीचे पण तुकडे काढून घेतलेत आणि त्याच्या कोया वेगळ्या केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने ते ठेचलेली कैरी परत पाट्यावरती वाटून घेतली. काही लहान काही मोठे असे त्याचे तुकडे झालेले आहेत आणि ओबडधोबडच मी त्याची कैरीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर वेळ आली आहे ती लसणाची. आता लसणाला सुद्धा मी पाट्यावरती छान असं वाटून घेते. म्हणजे अगदी आपलं पारंपरिक पद्धतीनेच ही चटणी होणार आहे आणि चवीला तर एक नंबर लागते. तर लसूणसुद्धा छान असा बारीक वाटून घेतला आणि त्याचनंतर परत एकदा मी कैरी वाटून घेतली. अगोदर ती कुटून घेतली होती, फोडून घेतली होती आणि वाटून घेतली होती ओबडधोबड. आता त्याला थोडंसं बारीक केलं आहे. आणि तुम्हाला जर अगदीच बारीक हवं असेल ना तर कैरी अगोदर किसून घ्या. म्हणजे त्याची साल काढून घ्या. म्हणजे ना ती जास्त अशी ओबडधोबड होणार नाही. आणि त्यानंतर पाट्याला परत छान असं धुवून जागच्या जागी ठेवून दिलं आणि हे सगळं साहित्य घेऊन मी आलेले किचनमध्ये. आता एक छोटंसं टोपलं घेतलं आहे. त्यामध्ये हे सगळं जो किस होता फोडलेली कैरीचा जो ठेचा होता, लसणाचा ठेचा होता, ते दोन्ही टाकलं. त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि ते सगळं एकत्र करून घेतलं. नुसतं असंच जरी खायला घेतलं ना तरी हे एक नंबर लागतं. पण तरी मी त्यामध्ये टेस्ट इन्हान्स करण्यासाठी थोडंसं जिरे आणि धण्याची पूड घातली आणि त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घातली मी गरम तेलाची. आणि त्यानंतर तर विचारूच नका, त्याची टेस्ट एक नंबर लागत होती आणि गरमागरम पराठ्यासोबत मी ती खायला घेतली होती. तुम्ही चपाती भाकरी कशासोबत पण घेऊ शकता. आणि खरंच एकदा नक्कीच ट्राय करून बघा. ही रेसिपी मस्ट ट्राय आहे. ही रेसिपी खूप सुंदर आणि चविष्ट ही चटणी किंवा ठेचा किंवा काही खरडा काय म्हणू शकतो आपण, पण खूप सुंदर झालं होतं हे. पाहताच तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा.